जय गुरु माणिक. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता ज्या ज्या क्लिप तुम्ही पाहिलेल्या आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला, तर त्या अधिक महात्म्याच्या जी पोथीची सांगता होती त्याच्याच या क्लिप आहेत. तर हा छोटासा व्हिडिओ मी आठवणीसाठी आपल्या चॅनलवर शेअर करते. तर अधिक महात्म्य पुराण सेवा आपल्या मंदिरात जी चालू होती तर त्याची आज सांगता आहे. आणि 10 मिनिटाचा हा व्लॉग कशी सांगता केली ते दाखवण्यासाठी तयार केलेला आहे. तर आदल्या दिवशी भाजी फुलं सगळं आणून घेतलं आहे. आणि हे आमचे शेजारच्या मुली आणि बायका आहेत ज्या की कुठलाही कार्यक्रम असला की आपल्या मंदिरात आवर्जून मदत करायला येतात. तर आदल्या दिवशी रात्री आम्ही तांदूळ ते नीट करून ठेवलेत, भाजी नीट करून ठेवले आणि फुलाच्या माळासुद्धा करून ठेवल्या होत्या. तर सकाळी आता पहाटे ही पूजा चालू झाली आहे आपल्या मंदिरामध्ये. तर पंचामृत स्नानानं या पूजेची सुरुवात झालेली आहे. स्नानं समर्पयामि प्रयाति पंचामृत स्नानान्तरेण ध्रुवदकस्नानं समर्पयामि अकारे संदिष्टो रश्वसवादिनः शरीरभिरो मुखाकरत् आयुषतारिषत् मधुवाता तर आपल्या पूजा पद्धतीमध्ये वेगवेगळ्या फळांचा रस, ड्रायफ्रूट्स, साखर, मध, तूप या पद्धतीनं देवाला स्नान घालायची म्हणजे प्रथा आहे. तर आम्हाला होईल जितकं होईल शक्य तितकं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जितकी फळं मिळाली त्याचा रस काढलेला आहे आणि छोटीशी ही पूजा प्रभूच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देवाच्या सुद्धा म्हणजे स्नानासाठी कुठल्या कुठल्या वस्तू वापरतात काय नाही हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर माणिक प्रभू संस्थानच्या दत्त जयंतीची पूजा तुम्ही आवर्जून पहा. म्हणजे तुम्हाला कळेल खरंच प्रभूला किती म्हणजे राजोपचार पद्धतीनं राजेशाही थाटाने स्नान घातले जाते. कुठला कुठला फळांचा रस वापरलेला जातो काय नाही हे तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. खूप सुंदर पूजा असते दत्त जयंतीची. त्याचंच अनुकरण म्हणून एक छोटासा प्रयत्न आपण आपल्या गादीला सुद्धा इथं करून पाहिलेला आहे स्नान घालण्यासाठी. आणि तिथं मंदिरामध्ये आपली पूजा चालू होती आणि इथं या मुली सगळ्या छान माणिक प्रभूसाठी वस्त्र तयार करत आहेत. तर यांची सुद्धा पटकन अंघोळ झाली होती. जवळपास 6:30ला ह्या मुली इथं आल्या होत्या. तर आपल्या मंदिरातली ही आजची फायनल पूजा दाखवते तुम्हाला. तर खूप सुंदर पूजा झाली होती आणि ही देवाची पूजा आहे. आणि आता दाखवते कृष्णाची पूजा. तर ही कृष्णाची पूजा. तर तुम्हाला आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता घरामध्ये माझं चालू आहे काम. तर घरामध्ये आज मला बाहेर जेवण आहे त्यामुळं मला 2 शेर तुरीची डाळ आणि 1 शेर मुगाची डाळ असं वरण शिजवून द्यायचं होतं बाहेर. आणि घरामध्ये सुद्धा मी थोडंसं वरण केलेलं आहे. उपवासामुळं बरेच जणांचं तोंड आलं होतं म्हणून साधं वरण राहावं म्हणून मी घरात केलं आहे. आणि आता माझ्या बहिणीने आता धोंडेदानाचा कार्यक्रम केला आहे. तर आज पौर्णिमेचा पर्व असल्यामुळं ती धोंडेदान देऊन घेत होती. तर तिचं धोंडेदान देणं झाल्यानंतर इथं हे बघा चालू आहे आपल्या जी कार्यालयातून भांडी आणलेली आहेत. तर जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत हे काम करून घ्यावं लागतं कारण आमच्याकडे बराच वेळ लाईट नव्हती आणि राहतही नाही. खेडेगावामध्ये हा मेन प्रॉब्लेम आहे. इथं आता भांडी ते आम्ही सगळे धुवून घेतलेत आणि आता आपल्याला इथं स्वयंपाक करायचा आहे, जेवणी करायची आहेत. तर ही सुद्धा जागा इथं आम्ही स्वच्छ करून घेतो आहे. आणि खाली असं शामियाना टाकला आहे. इथं जेवण करायचं आहे. तर वातावरण सकाळपासूनच साथ देत नव्हतं आम्हाला. थोडंसं ऊन थोडं पाऊस थोडं ऊन पाऊस चालू आहे. आता बघूत काय होते. आणि हे आता चालू आहे इथं स्वयंपाकाची तयारी. तर चूल पेटवण्या अगोदर चुलीची अशी पूजा करायची असते. तर मला इथं चुलीची पूजा करून घ्यायची आहे. आणि हे सावकार आपले गुरुबंधूच आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वयंपाक करायला ते आवर्जून आपल्या मंदिरातला कुठलाही स्वयंपाक राहू दे कार्यक्रम राहू दे तेच असतात आपल्याकडे स्वयंपाकाला. तर इथं त्यांनी चूल पेटवलेली आहे. आणि ह्या घरामध्ये बघा आमच्या शेजारच्या घरामध्ये ह्या सगळ्या बायका पुन्हा भाजी चिरण्यासाठी आलेल्या आहेत.
आणि भाजी चिरेपर्यंत इकडं खीर होते. खीर झाल्यानंतर भातही तयार करून घेणार आहेत सगळे. तर जवळपास 200-300 लोक आहेत. लागेल तसा भात करूत म्हणून सांगितले होते. तर इथं आमचे दीर बसून सगळी पाहणी करतेत. आणि आता सगळ्यात लास्ट आहे वरण. तर यांचं वरण खूप सुंदर होतं, सगळ्यालाच आवडतंय. म्हणून वरण आम्ही थोडंसं जास्तच करायला लावतो. तर ही वरणाची तयारी चालू आहे आणि तिथं अधिक मासाची पोथीसुद्धा चालू होणार आहे. तर आता वरणाची शूटिंग ही पोथी चालू असतानाच घेतलेली आहे. त्यामुळं एकीकडे पोथीने एकीकडे स्वयंपाक असं चालू होतं आमचा कार्यक्रम. हे बघा, इथं आता डाळ टाकून घेतली आहे. वरण खूप सुंदर झालं होतं. तर आता 2:30 ते 3 वाजलेत आणि ऊन बघा, थोडं ऊन आहे, थोडं पाऊस आहे, असं आमचं वातावरण चालू आहे. आणि आता इथं थोडं पाणी मारून म्हणजे सगळं स्वच्छ करून घेणार आहोत. कारण इथं जेवणी करायचे होते आणि टेबल ते सगळे आणून ठेवलेले आहेत इथं. तर आता चालू आहे आपल्या मंदिरामध्ये पोथीची तयारी. तर अनाऊन्समेंट करत आहे माझा मुलगा. पोथीची तयारी चालू आहे. तर पोथी करण्याच्या अगोदर खूप गरमी होती, त्यामुळं अगोदर आम्ही रोजच मंदिराच्या बाहेर असं पाणी मारून घेतो आहे. कारण मंदिराच्या बाहेरसुद्धा लोक बसून ऐकत होते पोथी. त्यासाठी इथं सगळी तयारी चालू आहे. आणि आता इथं अंथरले सतरंजी बसण्यासाठी. तर रोजच एवढी तयारी आम्हाला करावं लागते. आणि आता इथं भगवद्गीतेचा अध्याय माझी मुलगी म्हणत आहे. आणि अनाऊन्समेंट झाल्यानंतर आता हळूहळू बायकासुद्धा यायला तयार झाल्यात, म्हणजे यायला लागलेत. आणि इथं माईक लावून पोथी लाईव्ह होती, तर ती सगळी तयारी चालू आहे. आणि इथं बाहेर आपण आज रसना करून ठेवलेला आहे. तसं रोजच संध्याकाळी पोथी झाल्यानंतर रसना होता, पण आज थोडीशी गरमी जास्त होती. पोथीच्या नंतर जेवण होतं, त्यामुळं रसना देऊनच, म्हणजे अगोदर रसना देऊनच मध्ये बायकांना सोडले. तर इथं आता पोथी चालू आहे. पोथी झाल्यानंतर मग जेवणी ते सुरू होणार आहेत. जवळपास आभाळ फार भरून आलं होतं आज. पाहूत काय होतंय. असं चालू होतं सगळं. माणिकप्रभूवर कृष्णावर सोडून आम्ही बसलोत. आता पोथीचे आजचा शेवटचा दिवस असल्यामुळं ग्रंथपूजनसुद्धा इथं चालू आहे. पाहायला जितक्या शांततेत कार्यक्रम इथं चालू होता, तेवढा जोरात बाहेर पाऊस चालू होता. तर धडकी भरली होती, आता जेवण कसे करायचे काय नाही. आमचा कुठलाही कार्यक्रम असू दे, तिथे लाईटचा आणि पावसाचा विघ्न आलं नाही असं कधीच होत नाही. सगळं प्रभूवर सोडून आम्ही मात्र निवांत बसलो होतो. दुसरा कुठलाही पर्याय आमच्याकडे नव्हता. पाऊस थांबल्याशिवाय आम्ही जेवणही करू शकत नव्हतो. आणि हे देगलूरचे पत्रकार सुद्धा प्रसाद घेण्यासाठी आपल्या मंदिरात आले होते. शेवटी पाऊस येऊनच गेलेला आहे. जोरात पाऊस येऊन गेला, त्यामुळे जेवायला वाढायचंच ठरवलंय. कारण आता इथं तरी काही टेबल आपण टाकू शकत नव्हतो, सगळं ओलं होतं. त्यामुळं आता वाळल्यानंतर पाहूत म्हणून जिथं वाळलंय तिथं बसवलंय. आणि घरामध्ये आता बायकांची पंगत सुद्धा आम्ही करणार आहोत. वरे पुरुष मंडळी बसलेत सगळे. आणि इथं ह्या घरामध्ये बाजूच्या बायकांना वाढायचं काम चालू आहे. आणि आमच्या गल्लीतले जवळपास 2 दिवसापासून आमच्या मंदिरात होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उल्हासाने भाग घेतलेला आहे. बायका, पुरुष सगळ्यांनीच मदत केलेली आहे. तर हे विशेष आहे की माणिकप्रभूच्या मंदिरात कुठलाही कार्यक्रम असो, न सांगता न म्हणता आवर्जून सगळे कार्यक्रमासाठी हजर राहतात. कुठलेही 1 रुपयाची त्यांना अपेक्षा नसते आणि होईल तितकी मदत करतात, अगदी शेवटपर्यंत करतात. आणि खरंच संकल्पाचा दाता नारायण म्हणल्यासारखा कार्यक्रम खूप सुंदर झालाय. शेवटपर्यंत लोकांनी साथ दिली. तर असा छोटासा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय गुरु माणिक.